हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर इंटरेस्टिंग जे काय मी हे वाटण बनवते आपल्या आठवड्याचं, तेच मी ह्या आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सोबतच वेगळ्या टाईपचा गरम मसाला की जो हॉटेलमध्ये वापरतात आमच्या इकडे कोल्हापूर साईडला, तो देखील ह्याच व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. अशा 2 रेसिपी ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. इंटरेस्टिंग अशा वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा बघायला मिळतील इथून पुढे छान छान अशा. तर आत्ता दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सोबतच माझा स्वयंपाक झालेला आहे. फक्त चपात्या तेवढ्याच राहिल्या होत्या. आता बसतानाच मी तर गरम गरम चपात्या करते, त्यासाठी आता घाईगड करत होते. असं नाही, फास्ट फॉरवर्ड केलेला आहे हा व्हिडिओ, त्यामुळे फास्ट फास्ट असं दिसत आहे. तर अजून एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे छान छान कमेंट्स तुमच्या येत आहेत, त्यामुळे सगळ्यांचं सर्वात आधी त्या कमेंटबद्दल थँक्यू आणि धन्यवाद. खूप कौतुक होत आहे तुम्ही तुमच्याकडून, कारण मी जी दाल तडका जी काय रेसिपी टाकली होती त्याला छान कमेंट्स यायला लागल्यात, त्यामुळं सर्वांचं थँक्यू आणि धन्यवाद. तर इकडे सकाळचं माझा नाश्ता वगैरे झालं होतं आणि फरशी पुसून लोटून पण झालेली आहेत ऑलमोस्ट कामे, आणि माझं धुणंसुद्धा वरती मी टाकून आलेली आहे फक्त. आणि भात आमटी भाजीसुद्धा झालेली आहे. आता मुलं येतील आणि बसतील जेवायला, म्हणून एक 10च मिनटं लागतात एवढ्या चपात्या बनवायला. 7-8च बनवायच्या असतात, इतक्या काय लागत नाहीत. त्यामुळे लास्ट मी हा आयटम ठेवते चपातीचा, आणि बाकीचं वेळेमध्ये माझी किरकोळ जेवढी भांडी वगैरे पडलेली असतात ती घासत असते, आणि राहिलेल्या वेळेत माझं एडिटिंग किंवा काही दुसरं अजून थोडी प्रिपरेशन वगैरे असतं ते मी करते. तर इकडे तीच कामं चालू होती. सोबत अजून एक कमेंट आली होती, म्हणजे माझा चॅनल चेक करा असं एका ताईंची कमेंट आली होती. चॅनल तर चेक करायचं असं माझं हे नाही आहे, कंटेंट नाही आहे. मग काय टेक कॅटेगरीतली काही व्यक्ती नाही आहे, फक्त डेली व्लॉगिंगच करते आणि जे काय अनुभव असतील शेअर करत असते. सोबतच माझी लाईफस्टाईल आणि रेसिपी जे काय माझ्या जवळचे ज्ञान आहे ते मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्यामुळे सॉरी, कुणाला राग येऊ नये यासाठी मी सांगत आहे की चॅनल चेक करा, किंवा काही म्हणजे टेक विषय विचारलं तर मला काही सांगता पण येणार नाही. चेकिंग कसं करणार मी, मला ईमेल वगैरे सगळं घ्यावं लागेल मागून तर चेक होतो चॅनल. तर इथे अजून तसं काय मी चालू केलेलं नाही. तसं माझं सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे, पण त्या गोष्टी मी तर काय करू शकत. सॉरी त्याबद्दल प्लीज माफी पण मागते. इथे सोबत मुलाला आता जेवायला वाढायचं होतं, त्याची तयारी माझी चालू होती. चला रेसिपीला स्टार्ट करूयात. इकडे मी 1 वाटी धने घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 2-3 तमालपत्र घेतलेलं आहे. इकडे मिरे घेतलेले 1 चमचा, दालचिनी 1 चमचा घेतलेला आहे, आणि हे ओवा थोडा घेतला, ही जायपत्री आहे, 1 मोठी वेलची, त्रिफळा 1 चमचा घेतलेला आहे, वेलची 2-3 घेतल्यात, लवंगा 1 चमचा घेतलेला आहे, हे शहाजिरे आहेत, आणि इकडे हे खसखस घेतलेले 1-1 चमचा, आणि सोबतच हे स्टार फुलसुद्धा घेतलेलं आहे. हे धोंडफूल म्हणतात ते घेतलेलं आहे, आणि ही रामपत्री म्हणतात ती घेतलेली आहे. असे सर्व मसाले घेतलेले आहेत. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे, कारण मला आठवड्यासाठी लागणार आहे हा गरम मसाला. त्यासाठी इतकं साहित्य लागतंच, त्यामुळे बरेचसे मसाले तुम्हाला यातले नवीन वाटत असतील कोणते ते कमेंट करू शकता. यातले वेगळे घेतलेले आहेत. ह्या वेळेला नेहमीच मी वेगवेगळ्या पद्धतीने गरम मसाले बनवत असते, तर हॉटेलमध्ये आमच्या इकडे अशा पद्धतीचेच बनवले जातात. इकडे कढई घेतलेली आहे, थोडीशी मंद गॅसवरती हे सगळेच मसाले मी भाजून घेणार. तर इकडे गरम मसाले भाजून झालेले आहेत बघा. गॅससुद्धा बंद केलेला आहे. तसंच मी कढईमध्ये ठेवणार थोडा वेळ, आणि इकडे आलं आणि लसूण मी पाण्यात घालून ठेवले, कारण लसूणला थोडंसं बुरशी आल्यासारखी होती म्हणून पाण्यातच टाकून ठेवले, आणि कांदा पण 2 चिरून ठेवलेला आहे. इकडे
कोथिंबीर पण निवडून ठेवली आहे. तर हे टोमॅटो आमच्याच वेलाचे आहेत. किती छान क्यूट दिसायला लागलेत. लाल 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 झालेले आहे. ते सुद्धा त्याची मला ग्रेव्ही आहे. आणि दांड्या सकटच अशी कोथिंबीर आणि एक अर्ध कल आपलं खोबऱ्याचं असं घेतलेलं आहे. यापासून छान असं वाटण वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे. चला तर मग बघूया. आणि त्या अगोदर मी जो काही गरम मसाला बनवला होता तोच मी मिक्सरला लावला आणि छान असा बारीक वाटून घेतलाय. आता जितकं लागेल मला आता तेवढा ठेवेन आणि बाकीचं सगळं हे काचेचे कंटेनर आहेत माझ्याकडे, त्यामध्ये हा गरम मसाला भरून ठेवणार, जेणेकरून 8-10 दिवस मला जाईल. आता इकडे टोमॅटो सुद्धा कापून झालेले आहेत. आता असेच टोमॅटो कंटेनरमध्ये जरी ठेवले तरी एक 4 ते 5 दिवस तसेच फ्रीजमध्ये छान राहतात. एक ट्रिक आहे, जर जास्त दिवस टिकवायचे असले तर तसेच ठेवले तर ते खराब होतात. म्हणून मी शक्यतो कापूनच ठेवते. कांदा सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे असं कापून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई गडबड होणार नाही आणि स्ट्रेस पण माझा कमी होईल. तर जे काय आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि टोमॅटो सगळं हे मंद गॅसवर भाजून घेणार. एक 15 मिनटं ते भाजून घेतलं मी आणि गार झाल्यानंतर मिक्सरला लावलेलं आहे. तर त्याची ग्रेव्ही खूप छान होते. अशा पद्धतीने खोबरे वगैरे तुम्ही भाजलं, ओलंच खोबरं होतं ते भाजून घेतल्यानंतर जी काही चव येते नक्की एकदा करण्यासारखी ही ग्रेव्ही आहे. आणि सगळ्या पदार्थामध्ये ही ग्रेव्ही छान लागते. कारण ज्या ह्याच्या भाज्या असतात ग्रेव्हीच्या, त्यामध्ये अशा पद्धतीने ग्रेव्ही केली तर एकच नंबर होते भाजी ग्रेव्हीची. इकडे मी ती ग्रेव्ही जी काय होती त्यामध्ये वेगवेगळे मसाले सुद्धा टाकलेले आहेत आणि शिजवायला ठेवले, जेणेकरून मला आठवडाभर ती ग्रेव्ही जाईल ऐन टायमिंगला. आता इकडे मटण आणलं होतं, मटण पण शिजवलेलं आहे आणि मांदं पण म्हणतात ते पण शिजवून माझं रेडी आहे. तर जे काय आता ग्रेव्ही आणि मसाले बनवले आहेत त्यापासून मी इकडे मटण सुद्धा शिजवून घेतलेलं. त्या ग्रेव्हीमध्ये एकच नंबर झालं होतं ग्रेव्ही मसाला तो. आणि मटण पण इकडे रस्सा पण छान असा झालेला आहे. मांद्याचा रस्सा खूप सुंदर झाला होता हा सुद्धा त्याच वाटणाने. आणि मटण सुद्धा एकच नंबर झालं होतं. सगळ्यांना फार आवडलं. हॉटेलमध्ये असतं त्याच पद्धतीने मसाले सगळे बनवल्यामुळे तसेच चव सुद्धा सेम टू सेम तशीच लागत होती. इकडे मुलं घाई गडबड करत होती, त्यामुळे चपात्या मी लगेचच करून घेतल्या. थोडं कसं त्याला जास्त कलर येण्यासाठी मी थोडंसं रश्श्यामधलं जे काय रोगन निघतं बघा ते वरून घातलेलं आहे, जेणेकरून अजून छान कलर येईल यासाठी. रोगन जे काय म्हणतात ते वरचा जे लाल रंगाचा आपण हे असतो बघा रश्श्याचा कट, तो ओतलेला आहे. आम्ही इकडे कट म्हणतो, काही भागात रोगन म्हणतात. तर छान बघा जवळून दाखवते, खूप सुंदर दिसत होतं. तर छान असं मटणाचा ताटसुद्धा जेवणासाठी तयार झालेला आहे. जेवून घेतील मुलं. तर आजचा व्लॉग मसाले आणि वाटणचा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.